आज दिनांक आहे 6 मे. तर आज काय परिस्थिती राहील? सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर विदर्भापासून इकडे छत्तीसगड करत असंच इकडे पश्चिम बंगालपर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. या ट्रफ लाईन मुळे विदर्भात आज पावसाची शक्यता आहे. उर्वरित एक ट्रफ लाईन इकडे मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत सक्रिय आहे. त्याच्यामुळे ढगाळलेलं हवामान या भागात सक्रिय राहील. पावसाची परिस्थिती जर पाहायची गेली आजची तर इकडे अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, विदर्भातील हे जे जिल्हे आहेत या भागातून दुपारनंतर थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस तुरळक ठिकाणी होईल. तसेच इकडे नंदुरबारचे मध्य पश्चिम भाग, धुळे पश्चिम भाग, त्यानंतर नाशिक मध्य पश्चिम भाग, पुण्याचे पश्चिम भाग, सातारा घाटभाग, पुणे घाटभाग, तसेच कोल्हापूरचे घाटभाग, या घाटभागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. बाकी विशेष शक्यता नाहीये. उर्वरित अकोला, बुलढाण्याच्या एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. राहिलेले जे विभाग आहेत पालघर पासून इकडे सिंधुदुर्ग पर्यंत मध्य पश्चिम भाग पावसाची शक्यता नाहीये. इकडे जर स्थानिक ढग निर्मिती झाली छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली या भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो, पण हा पाऊस विशेष किंवा जास्त शक्यता नाहीये. तसेच अहिल्यानगरच्या दक्षिण भागात एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. राहिलेल्या भागातून अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता दिसत नाहीये. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.